पुढची बातमी हिंदी सक्तीवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये पोलखोल केली। उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना अहवालावरती सही केली होती आणि त्यावरनंच अधिकाऱ्यांनी जीआर काढला असं फडणवीस म्हणाले। तसंच ठाकरेंच्या सहीचा पेपरच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दाखवला। बघूयात। कोणाच्या तरी नादाला लागून कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? हे कोणाच्या डोक्यातून आलं? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। हिंदी सक्तीच्या जीआरवरनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुराव्यासह उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची पोलखोल केली। उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेल्या अहवालावरनंच त्रिभाषा सूत्राचा जीआर निघाला, पण आम्हालाच ठोकलं असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला। कोणाच्या तरी नादाला लागून कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं। अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषक बेल्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही। हे कोणाच्या डोक्यातून आलं? हे मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा जीआर काढला। आणि आम्हाला काय ठोकला म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागलेन देवपूजेला लागले। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अहवाल कसा स्वीकारला हे सांगताना मुख्यमंत्री फडणवीसांनी तारखेनुसार उद्धव ठाकरेंची अहवालावरची सही सुद्धा विधानसभेत दाखवली। सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन, समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता। सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही। आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे। मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही जे खरं आहे ते खरं आहे। तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो। मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंडरच मी काम केलेलं आहे। त्रिभाषा सूत्रात हिंदी आणि इंग्रजीला द्वितीय भाषा म्हणून उद्धव ठाकरेंनीच मान्यता दिली आणि त्यानंतर राज ठाकरे देखील त्यांच्या सोबत गेले असा टोला लगावताना 2 भाऊ एकत्र येण्याचं क्रेडिट माझंच असल्याचा चिमटा देखील फडणवीसांनी काढला। दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात। 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला। 2 ठाकरे बंधू एकत्र आले, अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला, म्हणून तुम्ही तात्पुरता मागे घेतलेत। पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे, पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। हिंदी सक्तीवरनं वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती नेमली। या समितीनं याच महिन्यात अहवाल सरकारकडे सादर केलाय। अद्याप हा अहवाल कॅबिनेट समोर आलेला नाही, त्यामुळे नरेंद्र जाधव समितीनं हिंदी आणि इंग्रजीवरनं काय शिफारशी केल्या आहेत हे समोर आलेलं नाही। विनायक डावरुंगचा ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.